दिवसापासूनच आपण कायद्याच्या चौकटीत राहून सुरू राहील याची प्रयत्न केले. आज परिवहन बाबतीत पण जो विषय सभागृहात आला त्यामध्ये 25(2) प्रमाणे जर पालिका सदस्य किंवा पालिका सदस्यांव्यतिरिक्त परिवहनचे सदस्य निवड होत असेल तर तसा तो ठराव होता आणि त्याच्यात सर्वानुमते पालिका सदस्यांव्यतिरिक्त आपण परिवहनचे सदस्य निवडावे असं बहुमताने मांडण्यात आलं. आणि 31 ही जी जो कलम आहे तो तिथं लागू होत नाही की पालिका सदस्यांव्यतिरिक्त जर परिवहनचे सदस्य निवडत असो तर संख्याबळाप्रमाणे आपण सदस्य नाही निवडू शकत. त्यासाठी मतदानाचा आपण मार्ग अवलंबू शकतो आणि आज सभागृहात आपण त्याच माध्यमातून सभागृहातील सदस्यांकडून सूचना केलेली नावं आणि घेतली आणि त्या पद्धतीने मतदान करून आपण सदस्य निवड केली. आपण सभागृहामध्ये ऑलरेडी 2007 सालचं जो न्यायालयात गेलेला सेम विषय होता त्याचा दाखला दिलेला आहे. माननीय न्यायालयाने तेव्हा निर्णय दिलेला आहे की या 31 लागू न करता आपण सदस्य निवडीच्या पद्धतीने परिवहनचे सदस्य निवडू शकतो. आपण सदस्यांना विनंती केलेली, सूचना केलेल्या की त्यांनी त्यांची नावं सुचवावी. त्यांनी त्यांच्या माध्यमातून नावं सुचवली नाही, फक्त जी नावं आपल्या सचिव विभागाकडून आलेली ती नावं माझ्याकडे प्राप्त होती आणि मतदान केल्यानंतर बहुमताने जी नावं निवडली गेली ती सभागृहात मी जाहीर